आज हे लेकरं तुमच्याकडे आहेत ना, प्रेज द लॉर्ड, ते परमेश्वराने दिलेलं धन आहे. कम ऑन, काय आहे? हालेलुया. आणि ते देवाने दिलं म्हणून तुम्ही आई झालात. ते देवाने दिलं म्हणून तुम्ही बाप. अनेकांना आई आणि बाप व्हायचंय पण होता येत. ही देवाचा अनुग्रह आहे, देवाची कृपा आहे की तुम्ही आई आणि बाप झालाय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि अनेक जण आई आणि बाप झालेत पण ते गमवून बसलेत आपल्या लेकरांना. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लेकरं असून सुद्धा लेकरांचं प्रेम त्यांच्याकडून भेटत. कळतं तुम्हाला? लेकरं असून सुद्धा लेकरांसोबत ते बातचीत होत नाही आई वडिलांशी. कमा तुम्हाला कळतं? असून नसल्यासारखे आहेत अनेकांना. प्रेज द लॉर्ड. असून काय आहेत? नसल्यासारखे आहेत, कारण त्यांना जे संगोपन हवं होतं, जे मार्गदर्शन असं होतं ते त्यांना प्राप्त झालेलं नव्हतं. प्रेज द लॉर्ड. कमान म्हणा, पोटचं फळ त्याने दिलेली देणगी आहे, त्याने दिलेलं धन आहे. म्हणा धन. मग धनाला किंमत असते, माहिती आहे काय? काय असते? म्हणा किंमत. प्रेज द लॉर्ड. तुमच्या खिशात धन असेल आत्ता सध्या तर विशिष्ट किमतीचं असेल. दीपक ब्रदरच्या खिशात असलं तर 50, 100, 200 असतील. संतोष ब्रदरच्या खिशात असलं तर 200, 250, 300 असतील. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं धन तुमच्या खिशामध्ये. तुमच्याकडे सोनं असेल तुमच्या गळ्यामध्ये, कानात, नाकामध्ये. हालेलुया. कुणाचं 1 ग्रॅम, कुणाचं 2 ग्रॅम, 3 ग्रॅम असेल, पण त्याला काय असते? बोला ना, म्हणा किंमत. हालेलुया. सगळेजण मोठ्याने म्हणतात थोडं. किंमत. धनाला काय असते? हालेलुया. काय आहे तुमच्या लेकरांची किंमत? बोलता तुम्ही? कुणीतरी सांगा मला तुमच्या लेकरांची किंमत काय आहे? कुणीतरी बोला फास्ट मध्ये. तुमच्याकडे धन आहे. कोण तुमचे लेकर? असं बायबल सांगतं. कमॉन, सांगितलं ना मी तुम्हाला वचनातून. संतती परमेश्वराने दिलेलं धन आहे. काय आहे? मग त्या धनाला काय पाहिजे? किंमत. पटकन आपल्या लेकरांची किंमत सांगा मला फास्ट मध्ये. तुम्ही तुमच्या लेकरांची किंमत सांगताय का? आता जबाबदारी वाढली आहे सिस्टर तुमची. त्यांना ख्रिस्तामध्ये आणायचंय तर त्यांना किंमत प्राप्त होईल. हालेलुया. आणखी बोला. प्रेज द लॉर्ड. मला बोलणारे लोक आवडतात, तुम्हाला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. बोला ना, काय किंमत आहे? जॉन्सन ब्रदर, तुम्हाला लेकर आहेत? काय किंमत आहे तुमच्या लेकराची? हालेलुया. संतोष ब्रदर, लेकर आहेत? किंमत? प्रेज द लॉर्ड. इकडे लेकर आहेत? किंमत? कामावरून ठरवू आपण किंमत. प्रेज द लॉर्ड. कामाला जातात तुमचे लेकर ब्रदर? किती किंमत? किती रुपये रोज? 400, 500, 1000? हालेलुया. कामावरून, व्यवसायावरून ठरवू आपण, किंवा शाळेत जातात त्याच्यावरून ठरवू. प्रेज द लॉर्ड. शाळेत किती हुशार असतील त्याच्यानुसार. प्रेज द लॉर्ड. त्यांना मार्क्स किती पडले त्याच्यानुसार. धन आहे तर त्याला किंमत आहे. धन आहे तर त्याला किंमत आहे. कुणीतरी 10,000 रुपये महिन्याने असेल, 10,000 रुपये महिना त्याची किंमत झाली. 15,000 रुपये महिन्याने असेल, 15,000 रुपये महिना त्याची किंमत झाली. हालेलुया. कोणीतरी नोकरीला लागला, 20, 25, 30,000 रुपये महिना भेटला, ती किंमत त्याची. कोणीतरी व्यवसाय करत असला, महिन्याला 1 लाख रुपये कमवत असला तर महिन्याला 1 लाख रुपये त्याची किंमत. हालेलुया. पण देवाच्या दृष्टीने आज माझ्या बहिणींनो, भावांनो, तुम्हाला सांगू द्या, एक विशिष्ट किंमत परमेश्वराने आपल्या लेकरांसाठी ठरवलेली आहे. म्हणा एक विशिष्ट किंमत. आपल्याला काय करायचंय? आता जी त्यांची किंमत आहे ती किंमत त्यांना वाढवायची आहे. आईबाप कशासाठी असतात? लेकरांना. बोला ना, लेकरांना वाढवायला. हालेलुया. आईबाप लेकरांना जसं वाढवणार तशी त्याची किंमत वाढणार. बोलो येशू मसीह की. किती मोठी जबाबदारी दिली ना परमेश्वराने. हालेलुया. हालेलुया. कम ऑन. किती महत्वाची गोष्ट आहे ना. किती विशेष आहेत ना तुम्ही आई वडील. प्रेज द लॉर्ड. किती विशेष आहेत ना. जसं तुम्ही तुमच्या लेकरांना घडवणार तशी त्यांची किंमत. हालेलुया. हालेलुया. तुम्ही त्यांचं संगोपन कसं केलं, त्याचं पालन पोषण कसं केलं, त्याच्यानुसार काय होणार? किंमत. बोला ना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शेतकरी आहे तुम्ही सगळेजण, माहिती आहे. शेतामध्ये जर आपण काही पेरलं, जसं त्याचं संगोपन होणार तसं कापणी, आणि जशी कापणी झाली, जसं पीक आलं तसं काय ठरतं? किंमत. आता कांद्याचं सीझन चालू आहे ब्रदर ना ब्रदर. हालेलुया. आपल्या ब्रदरांनी इकडे वाट्याने केलेलं होतं. कांद्याचे 3 प्रकार असतात. 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर. हालेलुया. जसा कांदा तशी, बोलो येशू मसीह की. आणि जशी किंमत तसा त्या व्यक्तीला सुख मिळणार. देवाच्या राज्यामध्ये तसंच आहे.
प्रेज द लॉर्ड. जसं तुम्ही तुमच्या लेकरांचं संगोपन केलं तशी त्याला किंमत मिळणार, आणि जशी त्याची किंमत तसं तुमच्या जीवनामध्ये सुख आनंद असणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ज्याचा मुलगा हालेलुया हुशार त्याचा बाप सुखी, पण ज्याचा मुलगा मूर्ख त्याची आई दुखी. आईवरती एक जिम्मेदारी आहे, संगोपन. तू जसं त्याला वाढवणार तशी किंमत मिळणार, आणि तसे तुम्ही दोघं आनंदित असणार. हालेलुया. नवरा बायकोने एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेज द लॉर्ड, तुम्ही किती कमवलं त्याच्यावरून तुम्ही सुखी किंवा दुखी नाही ठरणार. तुम्ही किती कमवलं त्याच्यावरून तुम्ही सुखी किंवा दुखी ठरणार नाही. कशावरून ठरणार माहितीये? तुमचे लेकरांचं संगोपन कसं झालं. हालेलुया. कारण करोडपती पण वृद्धाश्रमात आहेत की नाही ब्रदर? आज मला तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला कधी जर वेळ भेटला, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, तर तिकडे नेवासा फाट्याच्या थोडं पुढं एक वृद्धाश्रम आहे. प्रेज द लॉर्ड, जाऊन भेट द्या. एक वृद्धाश्रम आहे, तिथं जाऊन भेट द्या. करोडपती लोकांचे आई वडील कुठे आहेत माहितीये का? हा, ते सुखी राहणार की दुखी होणार हे कशाहून ठरलं माहितीये? हा, वायर पुरत नाही, दुसरी घे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशाहून ठरलं? संगोपनावरून. तुम्ही दुखी राहणार की सुखी राहणार हे तुमच्या मुलांच्या संगोपनावरून ठरणार चर्च परिवार. प्रेज द लॉर्ड. म्हणून संगोपनावरती महत्वाचं लक्ष देणं गरजेचं आहे. बोला येशू मसीह की. कमान. आपण काय बघत होतो? किंमत काय आपल्या मुलांची. आपल्या मुलांची म्हणा, पास्टर मला सांगा माझ्या लेकरांची किंमत काय आहे. बोला बोला म्हणा, पास्टर मला सांगा माझ्या लेकराची किंमत काय आहे. प्रेज द लॉर्ड. जगाने त्यांची किंमत वेगळी लावलेली असेल, पण देव योग्य किंमत त्यांची लावतो. काय करतो? योग्य किंमत लावतो. मी देवाचा दास म्हणून आज तुम्हाला ही सत्यवचन सांगेल. उत्पत्ती याचा 17 अध्याय आणि 6 वचनामध्ये पाहूया. प्रेज द लॉर्ड. मी तुला अति फल संपन्न करील, तुझ पासून मी राष्ट्रे निर्माण करील. हालेलुया. या जोरात टाळ्या वाजूया. जेवढा अधिक जोरात वाजवता येईल अधिक जोरात वाजूया. रिबा शांत रबलबा शेखी रेदेनामान दुर्रलबा शादलमांतो. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलंय? हालेलुया. उत्पत्ती 17:6. मी तुला अति फल संपन्न करील, तुझ पासून मी राष्ट्र निर्माण करील. काय निर्माण करील? काय निर्माण करील? राष्ट्र. तुमच्या लेकरांची किंमत काय माहितीये का? ते एक मोठं राष्ट्र आहेत. आमेन. ते कोण आहेत? बोला, मोठं राष्ट्र. हालेलुया. किंमत किती आहे? 20,000, 10,000, 15,000 नाही. किंमत काय आहे? मोठं राष्ट्र. बोला म्हणा, बोला. तुमच्या लेकरांमध्ये काय दडलंय माहितीये का? संजीवन. तुमच्या लेकरात काय दडलंय? एक मोठं राष्ट्र दडलेलं आहे. बोला हालेलुया. तुमच्या लेकरामध्ये काय दडलंय? तुमच्या लेकरात काय दडलंय? एक मोठं राष्ट्र. तुमचं लेकराचं संगोपन जर योग्य झालं तर ज्यावेळेस ते वाढेल ना, जसं जसं ते वाढेल तसं त्याचं राष्ट्र वाढत जाईल येशूच्या नावामध्ये, तसं तसं त्याचं राज्य वाढत जाईल येशूच्या नावामध्ये, तसं तसं हालेलुया देवाचं राज्य त्या लेकराच्या द्वारे वाढत जाईल. बोलू येशू मसीह की. परमेश्वराने आपल्या लेकरांची किंमत ठरवली, एक मोठं राज्य. काय ठरवली किंमत? हालेलुया. हालेलुया. आपल्या लेकरांची किंमत जग काय ठरवतं? पाठवतो का दारे धरायला तुझ्या लेकराला? पाठवतो रे कांदे भरायला तुझ्या लेकराला? पाठवतो का तुझ्या लेकराला फवारा मारायला? हालेलुया. हा, 300 देईन, 500 देईन, 400 देईन, 1000 देईन. ब्रदर बरोबर ना? हालेलुया. कमॉन. काय केलं माहितीये का? संगोपन आपण चांगलं केलं नाही. हा, त्याची किंमत त्याला सांगितली. किती आई वडील तिथं सांगितलं तुमच्या लेकरांना, तू खूप मोठा राजा बनणार आहे, तू प्रधानमंत्री बनणार आहे, तू डॉक्टर बनणार आहे, तू इंजिनियर बनणार आहे, तू मोठा देवाचा सेवक, मोठा देवाचा दास बनणार आहे. किती लोकांनी आपल्या लेकरांना सांगितलं इथं कोणी? हालेलुया. सांगितलं का की असं की तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र तयार होणार आहे? हालेलुया. सांगितलं नाही, कारण आपल्यालाच माहित नव्हतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्हाला समजलंय तर रोज तुझ्या लेकराला सांग, माझ्या बहिणी, माझ्या भावा, की तुझ्यापासून देवाने ठरवलं एक मोठं राष्ट्र बनवायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या आई वडिलांना कधी माहित नसेल की माझं पण एक राष्ट्र असणार आहे. आज ही चर्च माझं वैयक्तिक राष्ट्र आहे. आज तुम्ही सगळेजण माझं वैयक्तिक राष्ट्र आहे. माझं वैयक्तिक साम्राज्य तयार होत आहे.
देव मला विचारणार तू किती आत्मे वाचवले. प्रेज द लॉर्ड. त्याच्याकडे लेखाजोखा असणार, एवढे आत्मे वाचलेत, एवढे लोक वाचलेत. कमन तुम्हाला कळतं? हे झालं राज्य. आणि परमेश्वर म्हणतोय ते अधिक पटीने वाढत जाईल येशूच्या सामर्थ्य नावामध्ये. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, येणारी पिढी प्रभावी असेल आणि येणाऱ्या पिढीमधून मोठं राज्य उभा राहील येशूच्या नावामध्ये. मोठं राज्य उभा राहील, मोठं राज्य उभा राहील. तुमच्या लेकरांचं वैयक्तिक साम्राज्य असेल येशूच्या सामर्थ्य नावामध्ये. तुमच्या लेकरांचं वैयक्तिक राज्य असेल येशूच्या सामर्थ्य नावामध्ये. हालेलुया. गुलाम बनायला नाही पाठवलं तुमच्या लेकरांना तुमच्या गर्भात. हालेलुया. लोकांचे धुणे भांडे करायला नाही पाठवलं तुमच्या घरात तुमच्या लेकराला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांच्या इथं काम करायला, लोकांच्या इथं कष्ट करायला, लोकांच्या इथं 10,000 20,000 30,000 बांधून राहिला तुमचे लेकरं बनलेले नाहीत. तुमचे लेकरं सत्ता चालवण्यासाठी बनलेले आहेत. तुमचं लेकरं राज्य चालवण्यासाठी बनलेले आहेत. तुमचे लेकरं अधिकार चालवण्यासाठी बनलेले आहेत. आज तुमच्या लेकरांना जी परमेश्वराने दिलेली ओळख आहे ती ओळख देण्यासाठी माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, येशू सारखे बना. काय करा? हालेलुया. अब्रामाला परमेश्वराने वचन दिलं, मी तुला अति फल संपन्न करेल, तुझ्यापासून राष्ट्र निर्माण करील, तुझ्यापासून राजे उत्पन्न होतील. हालेलुया. कम ऑन. काय उत्पन्न होतील? तुमच्या गर्भाने कुणाला जन्म दिलाय माहितीये का? कुणाला जन्म दिलाय? राजांना, अधिकाऱ्यांना, अपोस्टल्सला, प्रॉफेट्सला, मोठ्या वर्शिपरला, मोठमोठ्या सेवकांना तुम्ही जन्म दिलाय. गुलामांना जन्म नाही दिलेला तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात ठेवा, गुलामाचे मुलं गुलामांनाच जन्म देतात. गुलामाचे मुलं काय करतात? पण तुम्ही स्वतंत्र आहात. तुम्ही कसे आहेत? तुम्ही कसे आहेत? तुम्ही स्वतंत्र आहात. आणि तुम्ही ज्याला जन्म द्याल तोही स्वतंत्र असेल. तुम्ही पवित्र आहात. तुम्ही ज्याला जन्म द्याल तो पण, ती पण पवित्र असेल. तुम्ही देवाचे लेकर आहात. आणि तुम्ही ज्यांना जन्म दिलाय, तुम्ही ज्यांना जन्म द्याल ते देखील कुणाचे लेकर असणार आहेत. हालेलुया. आई आणि बापांनो, मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही ज्यांना जन्माला घातणार आहेत ते देवाचे लेकर असणार आहेत. आणि देवाचे लेकर या नात्याने ते सत्ताधीश आणि ते राजे असणार आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपल्याला काय करायचंय? आपल्याला येशू सारखं बनून त्यांचं संगोपन करायचंय. येशू सारखं बनून काय करायचंय? हालेलुया. जसं येशूने आपल्याला बनवलं तसं आपणही आपल्या लेकरांना बनवणं गरजेचं आहे. बोलो येशू मसीह की. बापाला सांगितलं ना तुझ्यापासून राज्य तयार करील, तसंच आईला पण सांगितलं माहितीये 16 वचनामध्ये. प्रेज द लॉर्ड. मी तिला आशीर्वादित करीन, एवढेच नाही तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईल. मी तिला आशीर्वादित करीन, तिच्यापासून राष्ट्रे उद्भवतील, तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपजतील. हालेलुया. अब्रामाला वचन दिलं, तुझ्या पोटून कोण जन्मणार? राजे. हालेलुया. सारेसाठी परमेश्वर बोलला, तिच्या पोटून राजे निपजतील. चर्च परिवार बोलो येशू मसीह की. आपल्या लेकरांसाठी बोला, माझं लेकरू राजा राणी आहे. तुमचे लेकर असतील तर येणाऱ्या दिवसामध्ये राजाप्रमाणे ते राहणार. ओ, ते कुणाचे गुलाम नसणार येशूच्या नावामध्ये. ते ताठ मानेने, सरळ मानेने चालणार येशूच्या सामर्थ्य नावामध्ये. ते लोकांचं जीवन बदलणारे असतील. ते लोकांना पापातून सोडवणारे असतील येशूच्या नावामध्ये. त्यांचे वैयक्तिक चर्चेस असतील येशूच्या नावामध्ये. ते वैयक्तिक अपोस्टल्स असतील, प्रॉफेट्स असतील, भविष्यवाणी करणारे असतील, संदेश देणारे असतील, आराधना करणारे असतील. हालेलुया. ते मोठ्या मोठ्या स्टेजवरती असतील येशूच्या नावामध्ये. मोठ्या मोठ्या लोकांसमोर उभे राहून ते सेवा काही करतील येशूच्या नावामध्ये. मोठे मोठे श्रीमंत ज्ञानी लोक त्यांच्याकडून येऊन मार्गदर्शन घेतील. बोलो येशू मसीह की. बोलो येशू मसीह की. पण तिथं काय आहे माहितीये का? हे वचन पूर्ण जर करायचं असेल, ट्विस्ट काय माहितीये त्याच्यात एक ट्विस्ट आहे की ज्यांच्या उदरी जन्मलेत त्यांना ते संगत, ते शिक्षण देणं गरजेचं